हल्दी चारों साइड बैठो टाइट। अभी ट्रेलर है, पिक्चर अंदर दिखाएंगे। मोबाइल कैमरे में अगर बैटरी ना हो तो बचा के रखना है। जबलपुर स्टेशन पर आपका स्वागत है। हे माय गोलू मोलू फॅम, कसे आहात सगळे? आम्ही जबलपूरमध्ये पोहोचलो आहे। मुंबईवरून काल आम्ही निघालेलो ॲट अराउंड कितीला निघालेलो रे आपण? शिट, मी एक दिवसात विसरली। हा 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 येस, 10ची ट्रेन होती CST वरून, जी निघाली किती वाजता? 11:30 11:30ला निघाली आणि 1.5 hours तिकडे लेट होती मुंबईमध्ये। आणि आज इट वॉज सपोज टू रीच ॲट जबलपूर ॲट अराउंड 1:30 आणि आम्ही पोचलो आत्ता 4:30ला। म्हणजे 3 ते 3.5 तास, कसला तरी आवाज आला इथे, 3 ते 3.5 तास लेट झाली ती ट्रेन। सो आमचा प्लॅन होता की 1:30 पर्यंत पोचायचं आणि तिथून मग फिरायला जायचं थोडं रेस्ट करून। बट आता फटाफट 6 वाजले, आम्ही 5ला चेक इन केलं रूममध्ये आणि आता आम्ही फटाफट निघालोय नर्मदा आरतीसाठी। मी फ्रेश झाली, स्वप्नील फ्रेश होतोय, मग ते झाले आम्ही सगळे निघू नर्मदा आरतीसाठी। मी तुम्हाला नर्मदा आरतीच ना, नर्मदा आरती, नर्मदा घाट, येस, मग तिकडेसाठी आम्ही निघू। हाफ एन आम्हाला फटाफट निघायचं कारण अंधार पण व्हायच्या आधी आणि याचं लवकर पोचू। ये एक सोड। ओ नाही, घ्या स्वप्नील, आम्हीच्या उचल। थांब घे ठीक आहे, बसलं ना फोटो काढ, ठीक आहे। इट वॉज सच अन अमेझिंग एक्सपिरियन्स। आम्ही ऑलमोस्ट हाफ एन आवर तिथे होतो आणि इतकं पीसफुल वाटलं। कुठला बलून? काय शुगर वाला? अरे गुड बॉय, हे घे आई। नाही मी खाल्ले, अरे बास, काय बास, अर्ध पण नाही खाल्लं, तुला आवडतं म्हणून जास्त। तर आम्ही जस्ट आमचं जेवण झालं। इथे नैवेद्यम म्हणून एक रेस्टॉरंट दिसलेलं, तिथे आम्ही जेवलो आणि आता मस्त थंडी आहे, म्हणजे 17 डिग्री, किती डिग्रीज आहे रे? 15 डिग्रीज, 15 to 18 मध्ये फ्लक्च्युएट होत आहे, एवढी आता थंडी आहे मस्त। आणि आम्ही आता शतपावली करायला आलो। जेवण जरा जास्त झाल्यामुळे आम्ही आता हाय शतपाव असं जरासं चालायला आलो, पण गेले लगेच झोपायचं आहे।
आणि उद्या सकाळी आम्हाला भेड़ाघाट आणि अजून 2-3 प्लेसेस आहेत. आपण उद्या सकाळी भेटूच. धुवंदर वॉटरफॉल. मी आत्ता जस्ट बोलली की थंडी आहे आणि आम्हाला इकडे नॅचरल दिसलं. आणि आता मी कोकोबेरी नाही चेरीबेरी समथिंग फ्लेवरचं घेतलं. युजली मी सीताफळ किंवा कोकोनट घेते, बट यावेळेस चेरीबेरी समथिंग ते घेतलं. आता खात चाललं हॉटेलमध्ये. गुड मॉर्निंग, इट्स डे 2 आणि आज आम्ही निघालो आहे भेड़ाघाटसाठी आणि 64 योगिनी टेम्पल. आता 8 वाजले. आम्ही 6ला उठलो, 7ला फ्रेश झालो आणि आता ब्रेकफास्ट करायला आलो आहे. सो इथे आता ब्रेकफास्ट स्टार्ट करतो सगळे. ब्रेकफास्टला आहे. हो, मी पण विचार केला की ते दाणे काय आहेत. बाबांनी घेतलं नाही का? पप्पा घेणार दाण्यात पोह्यात दाणे नाही. हे काय पुरी भाजी आणि मिरची बघा पप्पा घेतली का. व्हॉट इज दिस? चना मसाला. अच्छा, मग ती पण भाजी. ते सांबार आणि मेदूवडा सगळे खात आहे. दिस इज माय ब्रेकफास्ट. आम्ही पोहोचलो आता बॅलन्सिंग रॉक्सच्या इकडे. रेडी 1 2 मिनिट रॉकला सांगताय सगळे उभे राहा इकडे. अरे तुम्ही रॉकचा फोटो काढताय. बॅलन्सिंग रॉक्स म्हणून आहे इथे प्लेस, तिथे आलोय. आणि इथे असं मस्त रॉक आहे जो एका छोट्याशा एजवरच बॅलन्स करतोय. आणि इकडेच आता एक मंदिर आहे, माता मंदिर. तिथे आम्ही येतो आता. 5 मिनिट्सवरच आहे अँड मस्त मंदिर आहे. सगळे येतात मागून थोडे हळूहळू. We are towards the ropeway. इथे रोपवेचे तिकीट्स मिळणार 145. आम्ही आता पोहोचलोय धुवंदार वॉटरफॉलच्या इथे. रोपवेनी आलो धुवंदार वॉटरफॉलला. इथे मागे इतका मस्त वॉटरफॉल आहे. मला माहित नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का, कारण पूर्ण आवाज वॉटरफॉलचा असणार.
भेड़ाघाटच्या रोपवेनी, भेड़ाघाटच्या नाही त्या धुंधर वॉटरफॉलच्या रोपवेनी आम्ही पोचलो इथे 64 योगिनी, मराठीमध्ये 64 योगिनी आणि हिंदीमध्ये 64 योगिनी टेम्पल, 64 योगिनीज टेम्पल. चारों साइड बैठो टाइट. अभी ट्रेलर है, पिक्चर अंदर दिखाएंगे. मोबाइल कैमरे में अगर बैटरी ना हो तो बचा के रखना है. इसी नदी से निकाल के स्थापना की है इनकी. नर्मदेश्वर बोला जाता है. नर्मदा जी के कंकड़ सभी कहलाते शिव शंकर. मानो तो शंकर, नहीं तो कंकड़. ये ना नदी नर्मदा अमरकंटक से निकलती है और यहाँ से जाती सीधा गुजरात, बड़ौच, खंभात की गाड़ी अरब सागर पर आए थे. सुनील दत्त, प्रेमनाथ, साथ में आई थी रेखा. सुनील दत्त ने प्रेमनाथ को यहीं पे उठा के फेंका. होटल मोटल रुकने का लगता वहाँ पर 2990 का टोटल और साथ में फ्री मिलती 2 बोतल. दोनों बोतल बिस्लरी है पानी वाला. क्योंकि ना बंद है बियर बिस्की, पीने में आने लगी हिचकी. अलाउड नहीं करते बिस्की, और बिस्की में थोड़ा सा रिस्की. जिसकी ना नई नई शादी होती होटल को बुकिंग कराते हैं, दोबारा आते धर्मशाला को ढूंढते फिरते. तीसरी बार में मार्बल देखो, पेवर वाइट है की साइड चमकाई है कैमरे की लाइट. यही आ गई है निर्मा की धुलाई. भेड़ाघाट झाल्यावर आम्ही निघालो बांधवगडसाठी. भेड़ाघाटपासून बांधवगड इज अराउंड 23 to 24 किलोमीटर्स अप्रॉक्सिमेटली. आणि आम्ही अराउंड 4:30ला पोचलो बांधवगडला. तिथे आमचं टायगर ट्रेल्स म्हणून रिसॉर्ट होतं. तिथे आम्ही इव्हनिंग स्नॅक्स घेतले, थोडा चिल केला आणि डिनर केला. डिनरच्या वेळेस असे कल्चरल प्रोग्राम्स होते. खूप मस्त वाटलं कल्चरल प्रोग्राम्स एन्जॉय करायला डिनर करता करता. आणि तिथे इव्हनिंग पासून कॅम्पफायर सुद्धा लावलेलं. एक हलकीशी अशी थंडी होती, सो आम्हाला कॅम्पफायर एन्जॉय करायला खूप मजा आली. सिन्स आम्ही डिसेंबरमध्ये गेलेलो, सो थंडी होती बऱ्यापैकी इव्हनिंग आणि रात्री. मग आम्ही कॅम्पफायरच्या जवळ बसलो, थोडा वेळ सॉंग्स वगैरे गायले, त्यांचे कल्चरल प्रोग्राम्स बघितले. अँड नेक्स्ट डे आमचं होतं सफारी. मॉर्निंगला 5:30ची सफारी होती. सो नेक्स्ट व्लॉग तुम्हाला दिसेल की आम्ही सफारी स्टार्ट केली आहे. आमची मॉर्निंग आणि इव्हनिंगची सफारी होती. नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटू. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.